जय सद्गुरुदेव, जय पदचरणम। मेरे सद्गुरु की वाणी परम संत महात्मा यशपाल जी महाराज का प्रवृत्ति में निवृत्ति गृहस्थ धर्म के लिए श्रीमद् भगवद गीता का गीता सुधा भाष्य अध्याय 9 श्लोक 6। यथा आकाश स्थितो नित्यं वायुः सर्वत्र गो महान् तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानित्युपधारय। क्योंकि जैसे आकाश से उत्पन्न हुआ सर्वत्र विचरने वाला महान वायु सदा ही आकाश में स्थित है, वैसे ही मेरे संकल्प द्वारा उत्पत्ति वाले होने से संपूर्ण भूत मेरे में स्थित हैं। ऐसे जान, जैसे वायु की उत्पत्ति, स्थिति और प्रलय आकाश में ही होने के कारण वह कभी किसी भी अवस्था में आकाश से अलग नहीं रह सकता, सदा ही आकाश में स्थित रहता है। एवं ऐसा होने पर भी आकाश का वायु से और उसके गमनादि विकारों से कुछ भी संबंध नहीं है, वह सदा ही उससे अतीत है। उसी प्रकार समस्त जगत की उत्पत्ति, स्थिति और प्रलय भगवान के संकल्प के आधार होने के कारण समस्त भूत समुदाय सदा भगवान में ही स्थित रहता है। तथापि भगवान उन भूतों से सर्वदा अतीत हैं और भगवान में सदा ही सब प्रकार के विकारों का सर्वथा अभाव है। As in the vast sky the wind is blowing everywhere, so all the cosmic manifestation is situated in me. For the ordinary person, it is almost inconceivable how the huge material manifestation is resting in him. But the Lord is giving an example which may help us to understand. The sky, space, is the biggest manifestation conceivable by us, and in that sky, the air is the greatest manifestation of the cosmic world. So, although the air is great, still it is situated within space. It is not beyond the sky. Similarly, all the manifold manifestations of this universe are going on by the supreme will of God, and all of them are subordinate to that supreme will. By His will, everything is being created, everything is being maintained, and everything is being annihilated. Still, He is aloof from everything, just as the sky is always aloof from the activities of the great air. Thus, the elements have only got kalpata sambandha, that is, superimposition with Brahman. That object which is superimposed on the substratum or support exists in name only. It does not exist in reality. Brahman is the support or the substratum for this universe of names and forms. Universe here includes all beings and their three kinds of bodies: physical, mental, and casual. Therefore, the elements or the beings in this cosmos are not really rooted in Brahman. They do not really dwell in Brahman. It is all in name only. Om. जय गुरुदेव, जय पदशरण. अध्याय 9 श्लोक 6. कारण ज्याप्रमाणे आकाशातून उत्पन्न होणारा आणि सर्वत्र पसरणारा महान वायू आकाशातच सदैव असतो, त्याचप्रमाणे माझ्या निश्चयामुळे उत्पन्न झालेले सर्व जीव माझ्यातच आहे हे जाणून घे. ज्याप्रमाणे वायू, त्याचे उत्पन्न, अस्तित्व आणि विसर्जन हे आकाशातच होत असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत
वायू हा आकाशापासून वेगळा राहू शकतच नाही. तो सदैव आकाशामध्येच स्थित असतो. पण असे असूनही आकाशाचा वायूशी किंवा त्याच्या हालचालीशी आणि इतर कुठल्याही बदललेल्या अवस्थेत काही संबंध नाही. तो सदैव त्याच्या पलीकडेच असतो. त्याचप्रमाणे संपूर्ण विश्वाचे उत्पन्न, अस्तित्व आणि विसर्जन हे भगवंताच्या इच्छेवर आधारित असल्यामुळे संपूर्ण जीव समुदाय सदैव भगवंतामध्येच स्थित असतो. तथापि भगवंत सदैव त्या जीवांच्या पलीकडे असतो आणि भगवंतामध्ये सर्व प्रकारच्या बदलांचा पूर्णपणे अभाव असतो. ज्याप्रमाणे विशाल आकाशात वारा सर्वत्र वाहत राहतो, त्याचप्रमाणे सर्व ब्रह्मांडीय आविष्कार म्हणजे क्रिएशन माझ्यामध्येच स्थित आहे. सर्वसामान्य माणसासाठी एवढा प्रचंड भौतिक आविष्कार त्याच्यामध्ये कसा सामावलेला आहे हे जवळजवळ अकल्पनीय आहे. तो त्याची कल्पनाच नाही करू शकत. परंतु भगवान एक उदाहरण देत आहेत जे आपल्याला ही गोष्ट समजण्यामध्ये मदत करू शकेल. आकाश किंवा स्पेस हा आपल्या कल्पनेतील सर्वात मोठा आविष्कार आहे आणि त्या स्पेसमध्ये किंवा त्या आकाशात वायू हा ब्रह्मांडीय जगाचा सर्वात मोठा आविष्कार आहे. म्हणूनच वायू जरी महान किंवा ग्रेट असला तरी तो आकाशामध्येच म्हणजे स्पेसमध्येच आहे. तो आकाशाच्या पलीकडे नाही किंवा स्पेस याच्या पलीकडे नाही. त्याचप्रमाणे या विश्वातील सर्व विविध आविष्कार किंवा क्रिएशन देवाच्या परम इच्छेनेच चालू आहेत आणि ते सर्व या परम इच्छेच्याच अधीन आहेत. त्याच्या इच्छेनेच सर्व काही निर्माण होत आहे, सर्व काही टिकवले जात आहे आणि सर्व काही नष्ट होत आहे. क्रिएशन, मेंटेनन्स आणि डिस्ट्रक्शन हे सर्व त्याच्या इच्छेनेच होते. तरीही तो या प्रत्येक गोष्टीपासून अलिप्त आहे. जसे आकाश नेहमीच त्या वायूच्या क्रियांपासून अलिप्त असतो, अशा प्रकारे मूल तत्वांना चा केवळ कल्पित इमॅजिनरी संबंध आहे. म्हणजेच ब्रह्माशी त्याचे अध्यारोपण आहे. द ऑब्जेक्ट विच इज सुपरइम्पोज्ड ऑन द सबस्ट्रॅटम ऑफ सपोर्ट एक्झिस्ट बाय द नेम ओनली. ती केवळ नावानेच अस्तित्वात असते, ती वास्तविकतेने अस्तित्वात नसते. ब्रह्म हे या नाव आणि रूपाच्या विश्वाचा आधार किंवा पाया आहे. येथे विश्वामध्ये सर्व जीव आणि त्यांची 3 प्रकारची शरीरे, भौतिक, मानसिक आणि कारण शरीर हे त्यामध्येच समाविष्ट आहे. ग्रॉस बॉडी, मेंटल बॉडी अँड काउझल बॉडी हे त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. म्हणून या विश्वातील मूल तत्वे किंवा जीव वास्तविकपणे ब्रह्मामध्ये रुजलेले नाहीत. ते वास्तविकपणे ब्रह्मामध्ये वासही करत नाहीत. हे सर्व केवळ फक्त नावापुरतेच आहे. जय गुरुदेव, जय पदशरण. నా సద్గురు సందేశం గీతాసుత పరసత్మాత్మసు యశ్పాజీ మహారాజు వారి బద్ధించబడిన ప్రభుత్వంలోని వృత్తి గృహస్థ మార్గంలో గీతా భాష్యము అధ్యాయము 9 రాజవిద్య రాజగుహ్య యోగము శ్లోకం 6. యదాకాశ స్థితో నిత్యం వాయు సర్వత్రగో మహాన్ తదా సర్వాణి భూతాని మత్సాని త్యుపధారయాం. ఆకాశంలో జనించి సర్వత్రా సంచరించే మహావాయువు సదా ఆకాశంలోనే ఎలా ఉంటుందో అదేవిధంగా నాకు సంకల్పంచే ఉత్పన్నమైన విడుచే ఈ సమస్త జగత్తు నాయందే ఉంటుందని తెలుసుకో. వాయువు యొక్క ఉత్పత్తి, స్థితి, లయములు ఆకాశముందే జరిగినందువలన అది ఎటువంటి పరిస్థితుల్లోనూ ఆకాశంతో వేరుగా ఉండలేదు. ఇంకనూ అది ఆకాశంలోనే ఉంటుంది. మరియు అలా ఉంటున్నప్పటికీ కూడా ఆకాశమునకు వాయువుతోనూ దాని గమనాది వికారములతోనూ ఏ విధమైన సంబంధం ఉండదు. అది ఎప్పుడూ దానికి అతీతమై ఉంటుంది. అదేవిధంగా ఈ సమస్త జగత్తు యొక్క ఉత్పత్తి, స్థితి, లయము భగవాని సంకల్పం ఆధారంగా జరిగిన కారణము చేత సమస్త ప్రాణుల సముదాయము సదా భగవాను యందే
నిలిచి ఉంటాయి. అయినప్పటికీ భగవానుడు ఆ ప్రాణుల నుండి పూర్తిగా అతీతుడు. భగవాన్లో ఎల్లప్పుడూ అన్ని విధముల వికారములు సదా లేకుండా ఉంటాయి. పరమాత్మ నీవే ఉన్నావు, నీ ఇష్టమే నెరవేరాలి. జై సద్గురుదేవ్, జై బసరణం. സദ്ഗുരുവിൻ്റെ സന്ദേശം അധ്യായം 9 ശ്ലോകം 6 യഥാകാശസ്ഥിതോ നിത്യം വായു സർവത്ര ഗോ മഹാൻ തഥാ സർവാണി ഭൂതാനി മസ്താനീത്യുപധാരയ. എങ്ങനെയാണോ ആകാശത്തിൽ നിന്നും ഉത്ഭവിച്ച് എല്ലായിടത്തും സഞ്ചരിക്കുന്ന മഹത്തായ വായു എപ്പോഴും ആകാശത്തിൽ തന്നെ നിലകൊള്ളുന്നത്, അതുപോലെ എൻ്റെ സങ്കല്പത്താൽ ഉത്ഭവിച്ചിരിക്കുന്ന സകല ഭൂതങ്ങളും എന്നിൽ തന്നെയാണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത് എന്ന് മനസ്സിലാക്കുക. വായുവിൻ്റെ ഉത്ഭവവും നിലനിൽപ്പും ലയവും എല്ലാം ആകാശത്തിൽ തന്നെ ആയതിനാൽ ഏതവസ്ഥയിലും അതിന് ആകാശത്തിൽ നിന്ന് വേർപെട്ട് നിലകൊള്ളാൻ കഴിയില്ല. അത് എപ്പോഴും ആകാശത്തിനുള്ളിൽ തന്നെയാണ്. എന്നിരുന്നാലും ആകാശത്തിന് വായുവിനോടോ അതിൻ്റെ ചലനങ്ങളോടോ യാതൊരു ബന്ധവും ഇല്ല. ഇത് എപ്പോഴും ഇതിനെല്ലാം അതീതമാണ്. അതുപോലെ തന്നെ സകല ലോകത്തിൻ്റെ ഉത്ഭവവും നിലനിൽപ്പും ലയവും എല്ലാം ഭഗവാന്റെ സങ്കല്പത്തിൻ്റെ അടിസ്ഥാനത്തിൽ നടക്കുന്നതിനാൽ സകല ഭൂതങ്ങളും എപ്പോഴും ഭഗവാനിൽ തന്നെയാണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. എങ്കിലും ഭഗവാൻ അവയിൽ നിന്ന് എല്ലായ്പ്പോഴും അതീതനാണ്. കൂടാതെ ഭഗവാൻ എല്ലാ തരത്തിലുമുള്ള വികാരങ്ങളിൽ നിന്നും പൂർണ്ണ മുക്തനുമാണ്. പരമാത്മാവ് നീ തന്നെ, നിന്റെ ഇഷ്ടം പൂർണ്ണമാകട്ടെ. ജയ് സദ്ഗുരുദേവ്, ജയ് പതിശരണം. यथा आकाश स्थितो नित्यं वायु सर्वत्र गो महान् तथा सर्वाणि भूतानि मतस्थानीत्युपधारय. जेना आकाश से उत्पन्न भेल आ सर्वत्र विचरण करय वाला महान वायु सदा आकाश में स्थित रहैत अछि, ओहिना हमर संकल्प से उत्पन्न समस्त भूत सेहो हमरे में स्थित अछि. जेना वायु के उत्पत्ति, स्थिति आ प्रलय सब आकाश में होइत अछि, तैं ओ कखनो कोनो अवस्था में आकाश से फराक नहीं रहि सकैत अछि, सदा आकाश में स्थित रहैत अछि. मुदा एतेक होइतो आकाश के वायु सँ वा ओकर गमन आदि विकार सँ कोनो संबंध नहीं अछि. ओ तऽ सदा ओहिसँ अतीत अछि. ओहिना समस्त जगत के उत्पत्ति, स्थिति आ प्रलय भगवान के संकल्प के आधार पर होइत अछि. तैं समस्त भूत समुदाय सदा भगवान में स्थित रहैत अछि. मुदा भगवान हुनका सँ सर्वत्र अतीत छथि आ हुनका में कोनो प्रकार के विकार के सर्वथा अभाव अछि. अखिल भारतीय संत मत सत्संग पंजीकृत दिल्ली, मुख्यालय B20 CC कॉलोनी, राणा प्रताप बाग के सामने, दिल्ली. सत्संग आश्रम संत यशरूप तपोभूमि परिसर, अनंगपुर, जिला फरीदाबाद, हरियाणा.